दरवर्षी 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. अंमली पदार्थ आणि पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. यालाच अनुसरून धारणी पोलीस विभागाकडून धारणी शहरात सुद्धा जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवून अंमली पदार्थाच्या सेवनापासून होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली. अंमली पदार्थाचे व्यसन हा एक असा आजार आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करीत आहे आणि त्यांना अनेक प्रकारे आजारी बनवत आहे. तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यासारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. ही परिस्थिती बदलावी याकरिता अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक धारणी अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदारांकडून धारणी पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. धारणी शहरातील जयस्तंभ चौक, दयाराम चौक, होली चौक, बस स्थानक परिसरात पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांनी अंमली पदार्थाचे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामाची सविस्तर माहिती दिली. अंमली पदार्थ विरोधी दिन जनजागृती करिता पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे, खुफिया पोलीस कृष्णा जामुनकर, पोलीस अंमलदार मोहित आकाशे, जगत तेलगोटे मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित झाले होते. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.